मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा नवीन प्रोमो आला आहे 23 जुलैचा. आता येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला दिसणार आहे की मधुभाऊंनी सायलीवरती आश्रमाची जबाबदारी अगदी ऑफिशियलरित्या दिली आहे. म्हणजे सगळे कागदपत्र, कदाचित आश्रम सुद्धा त्यांनी सायलीच्या नावावर केलाय असं प्रोमोमध्ये दिसतंय. आणि सायलीने ती जबाबदारी अतिशय आनंदाने स्वीकारली आहे. ती वात्सल्य आश्रमामध्ये अगदी मधुभाऊंप्रमाणे सगळ्या मुलांना प्रेम, माया आणि आपुलकी देणार आहे. मधुभाऊंना ती हे वचन देत असते आणि त्याच वेळेला प्रिया तिचा घात करणार असं प्रिया म्हणत असते. सायलीचं आश्रमावर प्रेम प्रेम आहे ना, तर हेच आश्रम आता तिचा घात कसं करतंय हे बघाच, असं प्रिया इथे अनाऊन्स करताना दिसतीये. प्रिया आता त्या जेलमधनं पळून जाणारी की काय कोणास ठाऊक प्रेक्षकांनो. आता राहायला जायला फक्त नागराजच आणि त्यालाही सोडून द्यावं म्हणा. असो, प्रियाचे हे घातक मनसुबे सायलीच्या बाबतीत यशस्वी होतील का, हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळेलच. त्यातनं प्रियाने नवीन खबरी आणली आहे, श्वेता. आता ती सायलीच्या विनाशाला कारणीभूत ठरते का ती पुढे जाऊन सायलीला मदत करते, असे बरेच ट्विस्ट आणि टर्न मालिकेत आपल्याला दिसणार आहे. लवकरच आपल्या ह्या चॅनलवर तुमच्या कमेंट सेक्शनचा व्हिडिओ येणार आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि ठरलं तर मग मालिकेचा हा प्रोमो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन प्रोमोमध्ये. तुर्तास टेक केअर मंडळी, धन्यवाद.